नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटमध्ये चांगली तेजी बघायला मिळाली, खास करून निफ्टीमध्ये 200 पॉईंटच्या आसपासची तेजी निफ्टीला आज बघायला मिळाली. रिझन होतं काल बिहार इलेक्शनचे एक्झिट पोल जे NDAच्या बाजूनं कल आले ते मार्केटसाठी पॉझिटिव्ह आहे. कालही मी व्हिडिओमध्ये म्हणलेलो. US मार्केट डाव जोन्स 550 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद झालं. US मध्ये गव्हर्नमेंट शटडाऊन 40 दिवसाचे हिस्टॉरिक शटडाऊन बंद होईल. गुरुवारपासून US गव्हर्नमेंट ओपन होईल, तेही मार्केटसाठी पॉझिटिव्ह होतं. आणि ज्या पद्धतीनं काल मंगळवारी एक्सपायरीला शॉर्ट कवरिंग राहिली 25,450वरून निफ्टीला आले 25,700पर्यंत, त्याचा एक फॉलोबॅक तेजी अपेक्षित होती मार्केटला. मी काल व्हिडिओमध्ये म्हटलं की 100-125 पॉईंटची तेजी होऊ शकते जर NDA सरकार येईल. त्या पद्धतीनं आपल्याला तेजी बघायला मिळाली आणि ती जसं निफ्टी 25,800 एक महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स आपण काल डिस्कस केलेलं, जसं निफ्टी 25,800च्यावर मेंटेन राहिला. फर्दर शॉर्ट कवरिंग मार्केटमध्ये आलं आणि 25,900च्या आसपास निफ्टी जाऊन पोहोचला. 25,900च्याही वरती गेलेला, पण क्लोजिंगला मायनर थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं. 25,875च्या आसपास 180 पॉईंट निफ्टी पॉझिटिव्हमध्ये बंद झाला. बँक निफ्टी म्हणावं तसं वाढला नाही, फक्त किरकोळ 200 पॉईंटच्या 100-125 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये राहिला आणि एंटायर दिवसभर पण 200-225 पॉईंटच राहिला. फारसं पार्टिसिपेट केलं नाही. पण आज निफ्टीला राईज होण्यामागं IT सेक्टरचा मोठा हात होता. IT सेक्टर आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या जोरावर निफ्टीनं आज चांगली 200 पॉईंटची तेजी निफ्टीमध्ये बघायला मिळाली आणि दाखवली. ओव्हरऑल मार्केटचा बेस जो आहे तो पॉझिटिव्ह आहे. आणि आत्तासुद्धा CPI इन्फ्लेशन आपल्या इथं भारतामध्ये त्याची आकडेवारी आली एकदम हिस्टॉरिक लो लेवलला 0.25% इन्फ्लेशन आहे. 1.5%वरून 1.44वरून 0.25% येणं हे खूप मोठं पॉझिटिव्ह गोष्ट आहे मार्केटसाठी. कारण फर्दर RBIची जी पॉलिसी आहे नेक्स्ट येणारी, त्याच्यामध्ये निश्चित मला वाटतं RBIकडून रेट कट बघायला मिळेल. GSTचा इम्पॅक्ट, फेस्टिव्ह सीझनची डिमांड ही सगळी ऑब्झर्व आहे ऑक्टोबरच्या डेटामध्ये. आणि त्यामुळे मला वाटतं RBI नेक्स्ट मिटिंगला 0.25 बेसिस किंवा 0.5% व्याजदर कट करू शकतं. कारण इन्फ्लेशन खूप लो आहे. इन्फ्लेशन बूस्ट होण्यासाठी RBI लिक्विडिटी पंप करू शकतं. त्यामुळे मार्केटसाठी आणि बँकिंग सेक्टरसाठी ते पॉझिटिव्ह असू शकतं. त्यामुळे मला उद्या मार्केटला आणखी फर्दर तेजी होईल असं वाटतंय. पण रेजिस्टन्स आहेत निफ्टीला. त्यामुळे जर टेक्निकली विचार करायचा झालं, फंडामेंटली रिझन सगळे तेजीचे आहेत. FIचं सेलिंग एक किरकोळ विषय आहे. पण आज सेबी चेअरमनचं पण सुद्धा मगाशी एक स्टेटमेंट आलं आहे की FIचं बाईंग येण्यासाठी, FIजना थोडंसं अट्रॅक्टिव्ह वाटण्यासाठी बरेच काही रेग्युलेशन्समध्ये चेंजेस आणि ट्रेडिंग कॉस्ट कॅश मार्केटमधले चेंजेस करण्याच्या मोडमध्ये सेबी आहे, विचार करत आहे. त्यामुळे तोही डिसिजन लवकर येईल असं वाटतं. त्यामुळे मला वाटतं FIचं बाईंग जर सुरू झालं तर मार्केट फर्दर आणि वरती जाईल. पण फंडामेंटल्स मजबूत आहेत उद्याच्या तेजीसाठी. टेक्निकल बघायचं झालं तर निफ्टीला 25,900 आता जो हाय आहे तो एक रेजिस्टन्स आहे. इमिजिएट बेसिसला 25,900च्या वर गेला तर 26,000 पर्यंत निफ्टी उद्याही जाऊ शकतो. 25,900च्या वर 26,000 हे दोन लेवल्स उद्यासाठी आहेत निफ्टीला. खाली आला, प्रॉफिट बुकिंग आलं किंवा समहाव काही FIची विक्री आली तर 25,800 पर्यंत निफ्टी जो आहे तो खाली येऊ शकतो. निफ्टीला 25,800 लोअर लेवलला स्ट्रॉंग सपोर्ट, हायर लेवलला 25,900च्या वर गेला तर 26,000 पर्यंत निफ्टी जाऊ शकतं. गॅपअपच ओपनिंग झालं 26,000 तर मला वाटतं थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतो. कॉशियस राहायला गरजेचं आहे. कारण आजचा जो गॅपअप आहे त्यात उद्या जर गॅपअप झालं तर थोडंसं गॅप फिल करण्यासाठी मार्केट खाली येऊ शकतं. तोही एक टेक्निकल इश्यू आहे. बँक निफ्टीमध्ये 58,100 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 58,000च्या खाली आलं तर फर्दर सेलिंग येऊ शकतं. अदरवाईज 58,500पर्यंत जाण्याची बँक निफ्टीमध्ये जागा आहे. 58,500 उद्यासाठी स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. त्यामुळे बँक निफ्टीमध्ये हायर लेवलला 58,500, लोअर लेवलला 58,000 स्ट्रॉंग सपोर्ट या रेंजमध्ये बँक निफ्टी ट्रेड करू शकतं. या अनुषंगानं टेक्निकल पॉईंट्सनुसार बँक निफ्टीमध्ये तुम्ही उद्या ट्रेड करू शकता. आज NSEमध्ये 1,774 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,074 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 35 शेअर्स वाढले, त्या बाजूला 15 शेअर्समध्ये पडझड आहे. वाढणाऱ्या शेअर्सची संख्या आज जास्त आहे. सेक्टर इंडिसेसमध्ये सुद्धा IT, फार्मा, ऑटो, एनर्जी आणि बँक्स या सेक्टरमध्ये आज चांगली तेजी राहिली. रिअल्टी आणि मेटल सेक्टरला किरकोळ प्रॉफिट बुकिंग बघायला मिळाले. पण आज खास करून IT सेक्टरच्या जीवावर निफ्टीमध्ये चांगली तेजी बघायला मिळते. ग्लोबल मार्केटचा आढावा झाला तर युरोपियन मार्केट्स 1% पॉझिटिव्ह आहेत. डाव फ्युचरसुद्धा जवळपास 100 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत. त्यामध्ये US तेजी झाली गव्हर्नमेंट शटडाऊनला घेऊन, तर आपलं मार्केटसुद्धा उद्या थोडंसं पॉझिटिव्ह उघडू शकतं. ऑलरेडी CPI आकड्यामुळे मार्केट पॉझिटिव्ह उघडण्याची शक्यता आहे. पण
पण हायर लेवलला 26,000 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स निफ्टीसाठी आहे. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.